नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा सडीकर, फिजिओन्यूट्री क्लिनिकची संचालिका. आजकालच्या जगात प्रत्येक पेशंटमध्ये 10 पैकी 7 ते 8 पेशंटमध्ये व्हिटॅमिन D3 ची डेफिशियन्सी दिसायला लागते. तर व्हिटॅमिन D3 हे आपल्या शरीरात का कमी होतं, त्याची लक्षणं काय आहेत, त्यावरचे उपाय काय, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. तर व्हिटॅमिन D3 हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे, जे की आपल्याला बोन डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्ससाठी गरजेचं आहे. रोजच्या आहारातून आपल्याला आपल्या शरीराला एक 15 मायक्रोग्राम व्हिटॅमिन D ची गरज असते. पण ती गरज जर रोजच्या आहारातून भागत नसेल तर मग आपल्याला व्हिटॅमिन D3 ची लक्षणं दिसायला लागतात. तर व्हिटॅमिन D चे सिम्पटम्स काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, की आपले जॉईंट दुखायला लागतात, मल्टिपल जॉईंट पेन होतं, मसल पेन होतं, थकवा जाणवतो, खूप वीकनेस वाटतो, आपल्याला फ्रॅक्चरची शक्यता वाढते, काही करावंसं वाटत, काही करायची इच्छा जाणवत नाही आपल्याला. एकंदरीत आपली इम्युन सिस्टीम वीक होते. आपण डेली आहारात आपण काय ऍड ऑन करू शकतो जेणेकरून आपले व्हिटॅमिन D3 वाढायला मदत होईल, तर आपण दूध, सोया मिल्क, आल्मंड मिल्क किंवा ओट मिल्क हे एक आपण रोजच्या आपल्या आहारात सुरू करू शकतो. पुन्हा भाज्यांमध्ये आपण एक पालक म्हणा किंवा भेंडीची भाजी, मशरूमची भाजी हे आपण एक सुरू करू शकतो, किंवा केलॉग्स म्युस्ली आपण तुम्ही रोजच्या आहारात घेऊ शकता ब्रेकफास्टला. आणि फ्रुट्स मध्ये ऑरेंज, संत्री किंवा केळी तुम्ही स्टार्ट करू शकता. तर हे एक तुम्ही ऍड ऑन करू शकता रोजच्या आहारात. आणि व्हिटॅमिन D3 चे 3 मेन सोर्स काय आहे, की ज्यातून आपल्याला नॅचरल फॉर्म मध्ये व्हिटॅमिन D3 मिळू शकतं. तर पहिलं म्हणजे रोजचा आहार, म्हणजे फूड, जेवणामध्ये रोजच्या आहारातून आपल्याला व्हिटॅमिन D3 मिळू शकतं. दुसरं म्हणजे सूर्यप्रकाशातून मिळू शकतं. आणि तिसरं म्हणजे सप्लिमेंट्स. तर सप्लिमेंट्स हा एक सेकंडरी पार्ट झाला. तर मेन जे 2 सोर्स आहेत ते आहेत रोजच्या आहारातून आणि सूर्यप्रकाशातून. तर रोजच्या आहारातून तुम्ही काय ऍड करू शकता ते मी तुम्हाला माहिती दिली आहे. तर दुसरं म्हणजे सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात व्हिटॅमिन D3 हे कसं तयार होतं. तर जेव्हा आपलं शरीर सूर्यप्रकाश ऍब्सॉर्ब करतं तेव्हा आपल्या स्किन मध्ये व्हिटॅमिन D3 हे तयार होतं. आणि कोलेस्ट्रॉल जे आहे हे सूर्यप्रकाशाच्या UVB रेज त्याचे तयार होतात आणि मग ते इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्ब होतात. ते इंटेस्टाईन मध्ये आपले ऍब्सॉर्ब झाल्यावर ते पुढे लिव्हर आणि किडनी मध्ये रिअब्सॉर्प्शन साठी पाठवलं जातं. तर बेसिकली लिव्हर मध्ये काय होतं, की व्हिटॅमिन D हे 25 OHD म्हणजे कॅल्सीडायऑल ह्या एका प्रायमरी फॉर्म मध्ये व्हिटॅमिन D चं रूपांतर होतं. आणि किडनी मध्ये काय होतं, की हे 125 OHD2 म्हणजेच कॅल्सीट्रायॉल ह्या एका फॉर्म मध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. सो बेसिकली एकंदरीत काय आहे, की इंटेस्टाईन मध्ये हे व्हिटॅमिन D चं ऍब्सॉर्प्शन होतं आणि किडनी आणि लिव्हर मध्ये त्याचं रिअब्सॉर्प्शन होतं. आणि पुढे मग ते कॅल्शियम तयार होतं, जे की आपल्याला डेली बोन टिश्यू रिबिल्डिंग साठी खूप गरजेचं असतं. तर तुम्हालाही जर का अशी लक्षणं आढळून येत असतील तर नक्कीच आमच्या क्लिनिकला तुम्ही भेट देऊ शकता. आमचं क्लिनिक लुईसवाडी ठाण्यामध्ये आहे. तर तुम्ही येऊन नक्कीच इथे डाएट कन्सल्टेशन घेऊ शकता. आम्ही तुम्हाला डाएट कन्सल्टेशन करून तुमच्या जे काही तुमचं वेट आहे किंवा तुमचं डेलीचं ऑनगोईंग करंट जे डाएट आहे किंवा तुमचे स्लीपिंग आवर्स याप्रमाणे आम्ही तुम्हाला तुमच्या हाईट वेट प्रमाणे तुम्हाला एक कस्टमाइज डाएट प्लॅन करून देऊ शकतो. तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद. थँक्यू.